नमस्कार. आपण हा जो वाण पाहत आहोत तर हा वाण आहे MS-1001 महाराष्ट्र शुगर केन या संशोधन केंद्रावर आपण संकर करून पाडेगाव संशोधन केंद्रावरच संकर करून नर आणि मादीचा दोन्हीचा संकर करून प्रथम निर्माण झालेलं वाण आहे. त्यापूर्वी आपण कोयंबतूर या ठिकाणी जाऊन संकर करत होतो, आत्ताही करत आहे. पण या पाडेगाव संशोधन केंद्रावर स्वतःच्या दोन्ही नर आणि मादीचा संकर करून म्हणजे आपल्याला COM 0265 गुणिले MS-602 या दोन वाणाच्या संकरामधून ह्या वाणाची निर्मिती केलेली आहे. 2017 साली हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी सुरू आणि पूर्व हंगामासाठी आपण शिफारसीत केलेला आहे. त्याचबरोबर 2019 साली महाराष्ट्राच्या पेनिन्सुला झोन जे आहे महाराष्ट्राबरोबरच इतर जे 7 राज्य आहेत द्वीपकल्पी विभाग, तर त्या 7 राज्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, छत्तीसगड या राज्यामध्ये सुद्धा या वाणाची 2019 साली शिफारस झालेली आहे. या वाणाचं सुरूमधलं उत्पादन आहे 54 टन प्रति एकर आणि पूर्व हंगामीचं उत्पादन आहे 64 टन प्रति एकर. त्याचबरोबर जो साखरेचा उतार आहे 14.64% पूर्व हंगामीमध्ये आहे आणि 14.64% सुरूमध्ये आहे आणि 14.30% हा पूर्व हंगामीमध्ये उतार आहे. ह्या ऊसाचे जर बघितलं तर जाडी आपण बघितलं तर खूप जाड असा ऊस आहे. 3.5 ते 4 किलोचा एक ऊस भरतो आणि 12 महिन्यातच याला उत्तम प्रकारची साखर आपल्याला उत्पादन मिळत असं म्हणजे इतर ऊसाला जी साखर मिळते ती साखर आपल्याला 11 ते 12 महिन्यामध्येच मिळते. आत्ताच्या ज्या सगळ्या व्हरायटी आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त साखर असणारा हा ऊस, लवकर येणारा ऊस, लवकर पक्वता गटातील हा ऊस आहे. कारखान्यांना एक विनंती राहील की 11 ते 12 महिन्यात याची तोडणी केल्यास, जास्तीत जास्त 13 महिन्याची तोडणी जर केल्यास, आज महाराष्ट्रामध्ये 7% क्षेत्रावर या वाणाची लागवड केली जात आहे. लातूर सारखा सहकारी कारखाना असेल किंवा सह्याद्री सारखा असेल, या DJ बापू लाड असेल, या भागामध्ये या वाणाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन आपल्याला वाढताना दिसून येत आहे. साखर कारखान्यांना अधिक साखर मिळवण्याच्या दृष्टीने लवकरच्या काळामध्ये या तोडणी केल्यास साखर कारखान्याची रिकव्हरी शेवटी आणि लवकर हे वाढणार आहे. तरी या वाणाच्या बाबतीमध्ये फक्त वेळेवर तोडणी करणे हा एक महत्त्वाचा आहे आणि ते साखर कारखान्याने लक्षात घेतल्यास निश्चित शेतकऱ्यासाठी फायदा होईल आणि कारखान्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. पर डे प्रोडक्टिव्हिटी जर बघितली तर आपल्याला ह्या 265 प्रमाणेच याचं उत्पादन आपल्याला मिळताना दिसून येतं. धन्यवाद.